नमस्कार मंडळी, पाटील गुरुजी 13 हे चॅनेल सबस्क्राईब करा। आज आपण पाहणार आहोत, होळीच्या दिवशी हे उपाय करा, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। परंपरेत होलिका दहनाच्या दिवशी असे काही उपाय सांगितले आहेत ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता आणि दुर्दैव दूर होऊन सकारात्मकता आणि सौभाग्य प्राप्त होते। चला जाणून घेऊया होलिका दहनाच्या दिवशी करावयाच्या काही सोप्या आणि खात्रीशीर उपायांबद्दल, जे केल्याने व्यक्तीच्या जीवनात वर्षभर सुख समृद्धी राहते। सुखी वैवाहिक जीवनासाठी उपाय। जर तुमचे वैवाहिक जीवन कोणी पाहिलं असेल आणि तुमच्या जोडीदारासोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद झाला असेल, तर होलिका दहनाच्या वेळी तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित ही समस्या त्यावर मात करण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन मिळवण्यासाठी त्यावर लिहा। एक कागद आणि जळत्या होलिकेत टाका। त्यानंतर आपल्या घरी आल्यावर पती पत्नी दोघे मिळून कमळात दूध आणि मध टाकून चंद्रदेवाला अर्घ्य देतात। हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आणि सौहार्द वाढेल। भीती आणि अडथळा दूर करण्यासाठी मदत होतील। करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी। जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे करिअर किंवा व्यवसाय दृष्टिदोष झाला आहे किंवा त्याच्या प्रगतीत खूप अडथळे येत असतील, तर होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगाला अर्पण करा। आर्थिक समस्या सोडवण्यासाठी। कष्ट करूनही जर तुमच्याकडे नेहमी पैशांची कमतरता असेल, तर होलिका दहनाच्या दिवशी रात्री एक सुके खोबरे साखरेत भरून ते जळत्या होलिकेत टाकून आर्थिक समस्येवर मात करा। यानंतर होलिका दहनानंतर या दिवशी राख उरली असताना ती थोडी उचलून घरात आणावी आणि स्वच्छ लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावी। धन्यवाद मंडळी, हे उपाय मनोभावे करा आणि पाटील गुरुजी हे चॅनेल सबस्क्राईब करा।